जळगाव 14 फेब्रुवारीला जमावबंदीत असणार आहे आणि याचं कारण व्हॅलेंटाईन्स डे मुळेच नाही तर राजकारण आहे. राजकारण म्हटलं की निवडणुका आल्या आणि निवडणुका आल्या की पक्षांतर हे समीकरण ठरलेलं असतं. पण जळगाव जिल्ह्यात होणारी संभाव्य पक्षांतर चक्क जिल्ह्याची शांतता धोक्यात आणू शकतात, असा खळबळजनक दावा खुद पोलीस प्रशासनाने केला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि पोलिसांनी हा निर्णय का घेतला, पाहूयात आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये. जळगाव जिल्हा पोलीस दलाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अनेक बडे नेते आणि कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र ही पक्षांतर केवळ राजकीय नसून त्यातून दोन गटात संघर्ष उफाळण्याची आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेने दिलेल्या या गोपनीय अहवालाची दखल घेत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने तातडीने पावले उचलली आहेत. अपर जिल्हा दंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियमातील कलम 37(1) आणि 3 अन्वये संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधनात्मक आदेश जारी केले आहेत. हे जमावबंदीचे आदेश 14 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या काळात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विना परवाना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या काळात काय सुरू राहील आणि काय बंद, चला सांगतो. लग्न कार्य, धार्मिक कार्यक्रम, अंतिम यात्रा आणि अधिकृत शासकीय कार्यक्रमांना या आदेशातून वळवण्यात आले आहे. राजकीय सभा, मिरवणुका, आंदोलने आणि विना परवाना गर्दी करण्यावर कडक बंदी असेल. सोशल मीडियावरील अफवांवरही पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने अजून जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले नाही. खुद आयोगालाही या निवडणुका कधी होतील याचा नेमका अंदाज नसावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र जळगाव पोलीस प्रशासनाने या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पक्षांतरांचा मुद्दा उपस्थित केल्याने प्रशासकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की अशा प्रकारचे आदेश दर 15 दिवसांनी नियमितपणे काढले जातात. यात राजकीय हालचाली किंवा पक्षांतर या शब्दांचा वापर हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून केवळ सुरक्षेच्या कारणास्तव ही खबरदारी घेतली जाते. यासाठी कोणतेही विशेष राजकीय कारण नाही. जळगाव जिल्ह्याचे राजकारण नेहमीच चर्चेत असते. मागील काही निवडणुकांचा इतिहास पाहता येथे ऐनवेळी होणाऱ्या पक्षांतरांमुळे सत्तेची समीकरणं बदलली आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आपली पकड मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत. अशा वेळी फोडाफोडीची राजकारण होण्याची दाट शक्यता असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये ही पोलिसांची प्राथमिकता आहे. प्रशासनाने जरी हा नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले असले तरी पक्षांतर या शब्दामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. 14 फेब्रुवारी पर्यंत लागू असलेल्या या जमावबंदीमुळे राजकीय हालचालींवर मर्यादा येणार की हे आदेश केवळ कागदावरच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. नागरिकांनी शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मित्रांनो, या जमावबंदीवर तुमची काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.